त्याला त्या माझ्या मित्राबरोबर ते असं बोललाय की मी दाभोळकरांची हत्या करणाऱ्या बिहारमधील व्यावसायिक मारेकरांना बोलवलंय मला मारण्यासाठी. हे त्याचं ते सगळे माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी पोलीस स्टेशनला या गेले तुझीकडे त्याला सुद्धा तक्रार केली. आता सुद्धा हे प्रकरण घडलं. त्याला कराड शहरामधलं हिल शेल्टर जे आहे एलिशन थेरपी आणि ओझोन थेरपीचं, तर तो राजेश शिंदे म्हणून जो स्वतःला डॉक्टर म्हणून जो मिरवतो तो मुळात डॉक्टर नाही. सदर राजेश शिंदेचे डायरेक्ट नरेंद्र दाभोळकर ज्यांना मारलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आहेत. त्यामुळे हा विषय आत्तापर्यंत मी पुढे आणला नव्हता, पण आज प्रसारमाध्यमांच्या पुढे पुन्हा आणतोय की नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकरीची डायरेक्ट हेच संबंध आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनानं याची दखल घेऊन त्याच्यावरती पुन्हा एकदा कारवाई करावी एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि महिलांची बदनामी केलेली आहे कराड शहरामध्ये कुठलीही गोष्ट तो करू शकतोय, त्यामध्ये आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यामुळं आत्ताच त्याच्या मुसक्या होणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. अशावरनं तुम्ही म्हणताय की दाभोळकरांचे आरोप आहे? सदर त्या बाबतीतचा माझ्याकडे पुरावा आहे. कारण 2017 साली मी ज्याला हॉस्पिटल संदर्भात जे काही त्याची माहिती मागितली त्याला तो स्वतः मला मारण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि माझ्या जवळच्या सहकारी मित्राबरोबर जे चॅटिंग केलेलं आहे त्यामध्ये तो म्हणतोय की लादेनं मारण्याकरता मी दाभोळकरांना मारणाऱ्या मारेकरांना मी बोलवतोय म्हणून. कराडमधील पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालते असं तुमचं मत आहे? साधारणच की मी ज्याला तक्रार दिली त्याला माझ्या कुठल्याही तक्रारीची पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही. आणि हे जे पंजाबमधून हरियाणामधून जे धागेदोरे जे हलतात याचा केंद्रबिंदू राजेश शिंदे आणि त्याची पत्नी पूजा त्यांचं नाव आहे. बर, कोणत्या हॉस्पिटलमध्ये हे चाललं? ते डॉक्टर फ्रॉड आहेत तुम्ही असा आरोप करताय, नेमकं काय फ्रॉड आहे? सदरचं सातारा जिल्हा चिकित्सालय त्या ठिकाणी आता जाऊन सर्व गोष्टी तपासाव्यात. कारण 2012 पासून जी सलाईन लावण्याची जी पद्धत होती ती आत्ता त्रुटी निघाल्यानंतर त्या ठिकाणी फेरबदल हॉस्पिटलसारखा करण्यात आलेला आहे. आणि सदरचं अंधश्रद्धेच्या माध्यमातून जसा एखादा कार्यक्रम होतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी होत आहे. तुमचं नाव आणि पद सांगा. मी भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे.